मुंबईत दहिसर इथं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर काल झालेल्या गोळीबारानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मॉरिस नरोन्ना या इसमानं घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. त्यानंतर या इसमानं स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. दोन्ही जखमींना बोरिवलीच्या करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. पैशावरून वाद आणि पूर्ववैमनस्यावरून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. अभिषेक घोसाळकर हे शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात घोसाळकर यांच्या हत्येची आणि दुसरी मॉरिस नारोन्ना यांच्या आत्महत्या अशा 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या हल्ल्यासाठी नरोन्ना यांच्याकडून वापरण्यात आलेली पिस्तूल अवैध असल्याची शंका आहे. कारण मुंबई पोलिसांनी त्यांना कोणत्याही शस्त्राचं लायसन्स जारी केल्याची नोंद नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या घटनेचा चौफेर तपास सुरू आहे अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली आहे.